माहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णवचे बाबा तिकडनं निघून गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की नाही राहायचं इथे. आणि त्यामुळेच ना ईश्वरी अर्णवच्या बाबांच्या पाठीमागेच निघून जात असते. अर्णव तिला अडवायचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काही केल्या ऐकत नसते. ईश्वरीला आता काही फरक पडत नसतो की तिला या घरात थांबायचं आहे. ती सरळ सरळ आता अर्णवच्या बाबांसोबत बाहेर पडत असते. अर्णव तिला अडवायचा प्रयत्न करत असतो तर बाबासुद्धा सांगत असतात की नको नको हे सगळं काही करू, उगाच माझ्यामुळे ना तुमच्या संसारात कोणतंही विघ्न मला नको आहे. हे सुद्धा आता सांगितलेलं असतं बाबांनी, पण तरीसुद्धा इथे निर्णय पक्का झालेला असतो. बाहेर काही करलं तरी पडायचं नाही हे तर आता नक्की असतं. दुसरीकडे मात्र अर्णव हा बाहेर जायला निघालेला असतानाच वल्लरीने दार लावून घेतलेलं असतं, जेणेकरून तिला आता ईश्वरी आणि अर्णवचे बाबा गेलेत ना याचा काहीच फरक पडत नाही हे दाखवून दिलेलं असतं तिने. दुसरीकडे आता आकाश जो आहे त्याची काळजी नम्रताला वाटत असते, कारण असं कोण आहे जे मध्येच येऊन आपल्यावर हे हल्ला करते हे काही कळत नसतं. त्यावर आता नम्रता सांगत असते की मी पोलिसात तक्रार केली आहे, त्यामुळे काळजी करूच नको. सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम बरोबर घडतील असंही आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की चल मी तुला सोडायला येतो असं आकाश नम्रताला म्हणतो. त्यावर नम्रता आकाशला म्हणत असते की नको सर, माझं मी जाईन आणि जर तुम्ही मला सोडायला आलात ना तर पुन्हा उशीर होईल, त्यापेक्षा राहू दे, मी जाईन असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलू लागते ना तेव्हा आकाश म्हणतो की हो ठीक आहे, चालेल चालेल, पण एवढं पॅनिक नको होऊस. आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की ठीक आहे, पण नीट जा आणि मला पोचल्यावर फोन कर, हे देखील आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं. त्यावर नम्रतासुद्धा त्याला होकार देते. आणि आता नम्रता तिकडनं निघून गेल्यानंतर त्याच्यावर बारीक लक्ष जो आहे ना तो आता असतो तो म्हणजे त्या शुभूचा. शुभू तिथे येतो आणि तो आता आकाशवर हल्ला करत असतो. आकाशवर हल्ला करणार तेच आता आकाशने सुद्धा कोणीतरी आपल्या मागे आपल्यावर हल्ला करायला येते हे पाहिलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आकाश लगेचच त्याच्यावर सावध होतो आणि उलटवार करू लागतो. आणि त्या दोघांची आता खूप मोठी अशी भांडणं होत असतात. भांडणं त्यांची अगदीच रंगत आलेली असतात, कारण पार शुभूने त्या आकाशला खाली लोळवलेलं असतं. तर आकाश देखील तितकाच हुशार, आकाशनेही त्या शुभूला अगदीच लोळवून टाकलेलं असतं. आणि तो आता त्याच्या तोंडाला लावलेला मास्क आणि हे सगळं काही काढायचा सुद्धा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला तुम्ही घराबाहेर काढलं असं बोलून सगळ्यांनाच टोमणे देत असतो. त्यावर आम्ही नाही घराबाहेर काढलं तर तुझी बायको स्वतःहून हे घर सोडून गेली आहे असंही आता अंजली बोलत असते. पण त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की जरी ती गेली तरी सुद्धा तुम्ही कोणीही तिला अडवायचा प्रयत्न केला नाही. वल्लरी म्हणत असते की काय गरज आहे तिला अडवायचा प्रयत्न करायची, तुम्ही बघितलं नाही का, तिला फक्त बाहेर जायचं आहे आणि तिला तुझ्या बाबांना या घरात घेऊन यायचे आणि आपल्याला ते मान्य नाही आहे, मग कशाला म्हणून तिला आपण या घरात घ्यायचं. तिला घरात घेतलं की तो माणूसही या घरात येणार जो की तो यायला नको असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता अर्णवचे बाबा ईश्वरीला सांगत असतात की आज कित्येक दिवसानंतर मी माझ्या सगळ्या कुटुंबातील लोकांना भेटलो, बरं वाटलं भेटून, पण पोरी तू माझ्यासाठी असं स्वतःचं घरदार सोडू नकोस, मी काय म्हणतो प्लीज प्लीज तू घरी जा असं देखील आता म्हटलं जात असतं. पण ईश्वरी काही देखील ऐकायला तयार नसते. ती सरळ बाबांना सांगते की बाबा नाही, मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत इथेच थांबणार. आणि मला माहिती आहे ना अर्णव सर ना असे वागायला आहेत, पण खरंच ना त्यांनासुद्धा भावना आहेत आणि त्यामुळेच ना ते नक्कीच तुम्हाला घेण्यासाठी परत येतील, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. तर दुसरीकडे वल्लरी अर्णवची भांडणं होत असतात. वल्लरी म्हणत असते की काही गरज नाही आहे त्या मुलीला घरात घ्यायची, त्या मुलीला घरात घेतलं का बघितलं ना की काय होणार आहे. तर त्यावर मात्र तुम्ही कधीच कोणाला समजून घेतलं नाही. ईश्वरी सगळ्यांना समजावत होती की त्या माणसाची या सगळ्यात चूक नाही आहे, पण तुम्हाला
तुमचंच सगळं काही महत्त्वाचं वाटत होतं. असंही आता मामा ईश्वरीची बाजू घेऊन बोलत असतो. तर अर्णवलासुद्धा ईश्वरीला घरात घ्यायचं असतं. काही झालं तरी त्याचं तिच्यावर प्रेम होतं ना. पण दुसरीकडे मात्र आता बाबा निघालेले असतात. पण ईश्वरी म्हणत असते की बाबा, मी तुम्हाला एकट्याला सोडणार नाही आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत येणार, असंही आता ती बाबांना सांगत असते. बाबा तिला म्हणतात की अगं, तुझा सुखाचा संसार आहे, तो संसार माझ्यासाठी मोडू नकोस आणि मला आवडणार नाही. मी काय कोणत्याही मंदिरात वगैरे जाऊन राहू शकतो. बाबांनी आता येताना प्रसादही आणलेला असतो आणि तोच प्रसाद ते आता ईश्वरीला देऊ लागतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की हा प्रसाद तुझ्यासाठी आहे, हा प्रसाद ठेवून घे आणि हा स्वामींचा प्रसाद आहे. काही तुझ्या काळात आयुष्यात काही अडचणी आल्या ना की स्वामींना आठवायचं, कारण देवच सगळं काही असतो, असं देखील आता ते बोलत असतात. दुसरीकडे अंजली ही अर्णवला म्हणत असते की तू आता काय करायचं ठरवलेस, तू आता तुझ्या बायकोला घरात घेणार आहेस का? हो, माझं नक्की आहे. मग तो माणूसही या घरात येईल हेही आता म्हटलं जात असतं. असू दे ना, मग आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तुम्ही सगळ्यांनीच ईश्वरीच्या तोंडावर दार बंद केले, म्हणजे यावर ना तिला काय वाटत असेल की तुम्ही सगळ्यांनीच तिला घराबाहेर काढले, आम्ही कशाला घराबाहेर काढू, ती स्वतःहून या घरातनं निघून गेली आहे, असंही आता बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीसुद्धा ओरडत असते आणि म्हणत असते की तुझ्या बायकोला मी काही घराबाहेर काढलेलं नाही आहे, ती स्वतःहून गेली आहे आणि मी दार लावून घेतले, बस फरक इतकाच आहे. वल्लरीसुद्धा आता आवाज वर करतच बोलत असते. वल्लरीला काही फरक पडत नसतो, उलट तिला बरंच असतं की ईश्वरी या घरातना निघून गेली आहे, ते तिच्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णवचे बाबा ईश्वरीला समजावतात, ते प्रसाद वगैरे देऊन ईश्वरीला घरातच थांबायला सांगत असतात. पण ईश्वरी ऐकायला तयार नसते. ईश्वरीने सांगितलेलं असतं की नाही बाबा, मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. त्याच वेळेला बाबासुद्धा ईश्वरीकडे बघतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की खरंच ना, मला ना आता खूप बरं वाटते, म्हणजे मला बरं यासाठी वाटतंय की मला तुझ्या रूपात दुसरीच मुलगी भेटली आहे. म्हणजे मला आधी असं वाटायचं की कसं होईल, सगळ्यांसोबत भेटणं होईल का, पण आज खऱ्या अर्थाने सगळ्यांसोबत भेटणं झालं, बोलणं झालं, त्यामुळे मला ना अगदीच भरून आलं, बरं वाटलं मला सगळ्या कुटुंबाला एकत्र भेटता आलं म्हणून, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना अर्णवने दार उघडलेलं असतं. अर्णव जेव्हा दार उघडून बाहेर उभा असतो ना, तेव्हा ईश्वरी आशेनेच अर्णवकडे बघत असते, कारण ईश्वरीनेच तर आता सांगितलेलं असतं की तुम्हाला जसं वाटते तसं नाही आहे, कारण अर्णव सरांना तुमच्याबद्दल काळजी वाटतेच, हे मला माहिती आहे आणि तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नसेल, पण माझा या गोष्टीवर विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं. अर्णव आता तिथे येतो आणि अर्णव तिथे येऊन ईश्वरीला सांगत असतो की चल घरामध्ये, पण ईश्वरी म्हणत असते की मी नाही येणार आहे. ईश्वरीचा आता हट्ट असतो आणि त्यामुळे ईश्वरीने नकार दिलेला असतो. ईश्वरी जसा नकार देते ना, तसा आता अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चालवलेस तू. ईश्वरी म्हणत असते की मी चुकीचं काही करते ना, असं मला तरी वाटत नाही आहे, मी जे काही करते ते योग्य वाटते, कारण तुमचे बाबा जे आहेत ना, त्यांना उगाचच त्रास होतोय, त्यांची बाजूसुद्धा प्रत्येकाने समजून घ्यायला हवी का नको, का फक्त स्वतःचंच ऐकायचं. प्रत्येकाची गोष्टीची एक बाजू असते, पण तुम्ही तर जराही समजून घेत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा बाहेर उभं राहून ना हे सगळं काही मामा आणि त्याचसोबत वल्लरीसुद्धा बघत असतात. तर हे सगळं होत राहतच असतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णवला ईश्वरी सांगत असते की अर्णव सर, प्लीज प्लीज ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. मग आता तिने सरळ सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुम्ही यांना घरात घेत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा घरात येणार नाही. त्यामुळे अर्णवचा नाईलाज होतो. अर्णवला आता ईश्वरीला घरात घ्यायचं असेल तर आता त्यांचासुद्धा स्वीकार करायलाच लागणार असतो, दुसरा काही ऑप्शन उरलेला नसतो, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता सरळ अर्णवने घरात यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे ईश्वरीसुद्धा बाबांना म्हणत असते की बाबा चला. मग आता ईश्वरी घरात येणार ह्या गोष्टीवर ना वल्लरी
इकडे अंजली काही बोलायला जाणार तेच दारावर अर्णव उभा असतो आणि अर्णवने आता त्या दोघींनाही तोंड बंद करायला सांगितलेलं असतं, कारण त्याच्यासाठी त्याची बायको ही खूप जास्त महत्त्वाची असते आणि म्हणूनच तर आता तो सगळ्यांनाच बोलायचं बंद करून टाकतो. तर इकडे ईश्वरी जी आहे ती मात्र घरात घेऊन बाबांना आलेली असते आणि बाबा जेव्हा घरात येतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला म्हणत असतात की आज मला खऱ्या अर्थाने बरं वाटतंय. म्हणजे मी कधीही विश्वास केला नव्हता की मी या घरात पुन्हा येईन, पण आज मुली तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. मग आता दुसरीकडे जे अर्णवचा मामा असतो तो सुद्धा आता मागे मागे चाललेला असतो, पण वल्लरी त्यांना थांबवते आणि वल्लरी सरळ म्हणते की काय गरज आहे तुम्ही तिचा मागे मागे जायची. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की कशी ती नको नको करून सोडलं या मुलीने, म्हणजे जगणं मुश्किल झालं आहे. वल्लरीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि हे सगळं बघून ना मामाला डाऊट येत असतो. मग दुसरीकडे आता अंजली म्हणत असते की जे अर्णवला आणि ईश्वरीला ठरवायचं आहे ना ते स्वतःच ठरवून ते मोकळे होतात, तेव्हा त्यांना कोणाबद्दलही काहीच वाटत नाही. इकडे मात्र आता अर्णवचे बाबा रूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला ते एकटेच बोलत असतात. ते म्हणत असतात की खरंच ना मी आज विचारही केला नव्हता, इतका छान दिवस आलेला आहे. त्यानंतर ईश्वरी त्यांना देवघरामध्ये घेऊन जाते, कारण त्यांची इच्छा असते या घरचं देवघर कोणतं आहे. मग आता ती देवघरात घेऊन गेल्यानंतर ते तिथे बसून देवीचे आशीर्वाद वगैरे घेतात आणि त्यानंतर ते आता ईश्वरीला सांगत असतात की चल आता मला खूप बरं वाटतंय आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे मुली शक्य झालेलं आहे. माझ्यावर घरातल्या ह्या कोणाचाच विश्वास नाही आहे आणि त्यामुळेच मला ह्या घरात कोणीही घेत नव्हतं, पण तू हट्टाला पेटलीस आणि म्हणून मला या घरात तरी घेतलं गेलं. असंही आता अर्णवचे बाबा जे आहेत ते आता बोलत असतात आणि तेव्हाच ना अर्णवच्या बाबांनी साधूचा वेश केलेला असतो आणि त्यांच्यासाठी हे सगळं काही फक्त देवाच्याच हिशोबात असतं. म्हणजेच काय तर त्यांना कुटुंब आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आधी वाटत होत्या जवळच्या आपल्याशा, पण आता या सगळ्यामध्ये तल्लीन झालं तर त्यांना आता काही वाटत नव्हतं. पण दुसरीकडे ईश्वरी ही थोडी नाराज होती, कारण ईश्वरीला ना अर्णवला समजवण्यात अपयश मिळालेलं होतं, पण तरीसुद्धा ईश्वरी हार मानणारी नसते. ईश्वरी म्हणत असते बाबांना की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने ना अर्णव सरांना समजवायचा प्रयत्न करणार आहे. आणि अर्णव सर तुम्हाला असे वाटतात पण ते तसे नाही आहेत, ते मनाने खरंच खूप चांगले आहेत असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्याच वेळेला ईश्वरी बाबांच्या इथेच उभी असते, बाबांचा हात हातात घेऊन बाबांशी बोलत असते, कारण आता बाबांनी एक प्रसादसुद्धा आणलेला असतो खास ईश्वरीसाठी आणि तो प्रसाद ईश्वरीने बाबांकडनं घेतलेलाही असतो, कारण आता तिला बरं वाटत असतं, छान वाटत असतं आणि त्यामुळे आता ती बाबांचा आशीर्वाद वगैरे घेते आणि त्यानंतर मात्र आता पुढच्या कामासाठी लागते. दुसरीकडे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही रूममध्ये राहा, आराम करा, तर त्यावर एवढ्या मोठ्या रूमची काहीच गरज नव्हती असंही म्हटलं ते. पण दुसरीकडे अर्णवचं डोकं काम करत नसतं. अर्णवने तर आज ईश्वरीला प्रपोज करण्यासाठी खूप छान छान आयडियाज केलेल्या होत्या आणि त्या सगळ्या काही फ्लॉप झालेल्या होत्या आणि त्याचमुळे ना आता सारखं त्याला आठवत असतं की त्याची आई किती त्रासात होती. त्याच्या आईने बाबांना विचारायचा प्रयत्न केला होता की ती मुलगी कोण आहे. त्याला ना आता बालपणीचे दिवस आठवतात, पण तेव्हा त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं, म्हणूनच तर माझ्या आईने आत्महत्या केली आणि त्यानंतर मला हे सगळं सहन करायला लागलं. अर्णवकडे समोरच एक बुके असतो आणि त्यामध्ये ग्रीटिंग, त्या ग्रीटिंगचा आता अर्णवने पार चकणाचूर करून टाकलेला असतो. अर्णवला आता काहीसुद्धा नको असतं, अगदी काहीसुद्धा. आणि म्हणूनच मग त्याने जो बुके वगैरे आणलेला असतो ना तर तो बाहेर फेकून देतो, कारण त्याला आता चिडचिड होत असते. त्याला कळत नसतं की त्याने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या तर सगळ्या फ्लॉप झाल्या होत्या आणि ईश्वरीने त्याच्या बाबांना आणून घरात ठेवलेलं होतं, जो की त्याला राग येतो. त्यांच्यामुळेच आज अर्णवचे बाबा त्याच्यात नव्हते आणि त्यामुळेच ना खूपच जास्त चिडलेला अर्णव होता. अर्णवला आता ईश्वरीचं बोलणंसुद्धा आठवत असतं आणि त्यामुळेच ना तो सुद्धा त्याला त्रास होत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर रूममध्ये जाते
आणि अर्णवच्या खांद्यावर अलगदपणे हात ठेवते. अर्णवच्या खांद्यावर तिने अलगदपणे हात ठेवल्यामुळेच ना आता अर्णव चिडलेला असतो आणि त्याने आता जोरात ईश्वरीला ढकललेलं असतं. त्याला आता ईश्वरीशी काही बोलायचं नसतं. मग आता जेव्हा तो ईश्वरीशी काही बोलत नाही ना तेव्हा ईश्वरी त्याला म्हणत असते की काय असं करताय, प्लीज असं करू नका. पण आता अर्णव म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे म्हणजे नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता मात्र ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही फक्त एकच बाजून समजून घेताय, दुसरी बाजू तुम्ही समजूनच घेत नाही आहे की नेमकं काय बोलायचं आहे ते. पण तुम्हाला असं का वाटते. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरी जी आहे तीसुद्धा संतापलेली असते आणि वल्लरी जी आहे तीसुद्धा आता जोरजोरातच म्हणत असते की बघितलं ना, हे सगळं काही फक्त स्वतःच्या इच्छेनुसार चाललंय, म्हणजे कोणालाही ना काही देखील पडलेलं नाही आहे. अंजलीलासुद्धा खूपच जास्त राग येत असतो आणि म्हणूनच आता अंजलीसुद्धा संतापलेली असते. प्रत्येक वेळेला आपण फक्त त्यांचंच का ऐकायचं त्यात ना मला हेच कळत नाही. आपण तिचं ऐकतो ना म्हणून आपल्यावरती अशी नाटकं करते. पण मला असं वाटतं ना की आपण तिला तेवढ्यात तेवढं उत्तर द्यायला हवं. पण दुसरीकडे मात्र मामाला या गोष्टी पटत नसतात. मामाने सरळ सांगितलेलं असतं की तुमचं चुकत आहे. जर तिला या घरात त्यांना आणावंसं वाटत असेल तर त्यांचीसुद्धा बाजू आपण ऐकायला हवी. फक्त एकच बाजून ऐकून कसं चालणार आहे. आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या मांडून टाकल्या की हे असं नाही तर हे असं आहे, पण बाकी गोष्टींचा सुद्धा तर विचार करायला हवा ना, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र मामा अशा पद्धतीने इथे समजावत असतात इथे असणाऱ्या अंजलीला. आजीला तर यात काही बोलायचं नसतं, पण ह्यात खरं तर ना जास्तीची आग ओतण्यात वल्लरी पुढे असते. म्हणजेच वल्लरी आता सगळ्यांसमोरच म्हणत असते की मुळात ना मला काही गोष्टी कळतच नाही. हे जर आपण केलं तर आपल्याला ही लोक नावं ठेवतील, पण यांना काहीच फरक पडत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अंजली आणि वल्लरीला ह्या गोष्टी पटलेल्या नसतात आणि त्यामुळेच ना त्यांनी अगदीच ना तांडव केलेला असतो. आणि तेव्हा मला समजतं की नक्कीच ना या बाईला कसलं तरी टेन्शन आहे आणि म्हणूनच तर ही अशी सगळं काही बोलत आहे. या सगळ्या काही गोष्टी बरोबर मामाला समजलेल्या होत्या. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आजी तर शांतच असते. अर्णवने रूममधलं सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं. तेच आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मला ना नाही बोलायचं आहे कोणाशी आणि मला ना कोणाशी संबंध ठेवायचे आहेत. तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस ना मला काही सांगायला येऊ नकोस. त्यावर ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुमचं काहीतरी चुकतंय हो, तुम्ही प्लीज एक गोष्ट समजून घ्या ना. काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की आपण काय बघितलं होतं ते. तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका ना मी काय म्हणते ते. ईश्वरीला म्हणतो की तुला माहिती नाही आहे लहानपणापासून आहे ना मी काय काय गोष्टी सहन केल्या आहेत ते तुला त्याबद्दल माहीत नाही आहे, म्हणूनच तू तसं काही बोलतेस. त्यापेक्षा ना तू बोलूच नकोस ना. मला ह्या विषय पुढे वाढवायचाच नाही आहे ना पुढे न्यायचा आहे. प्लीज तू शांत राहा, असं देखील आता सरळ अर्णवने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्हालाही माहिती आहे की या सगळ्यामध्ये कोणाचीही चूक नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही एवढं सगळं रागराग चिडचिड करताय, हे चुकत नाही आहे असं वाटत नाही आहे का तुम्हाला, असंही आता म्हटलं जातं. पण अर्णव म्हणतो की लहानपणापासून मी काय काय गोष्टी सहन केल्या आहेत ना हे मला माहिती आहे. आमचं बालपण या माणसाने बिघडून टाकले. आमची आई आमच्याजवळ होती तीसुद्धा आमच्याजवळ नाही आहे, ती फक्त या माणसामुळे. नाहीतर आज आमची आईसुद्धा आमच्याकडे असली असती. अर्णवने आता कपाटात ना त्याची खेळणी काढलेली असतात आणि ती खेळणी खाली फेकून देतो तो जोरात. त्यावर ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे अर्णव सर. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की हेच तुला मी दाखवतोय, हे आमचं बालपण होतं. पण ह्या बालपणीच्या गोष्टी या अजूनही आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये ना आता
आम्हाला काहीच भेटलं नाही, काहीच करता आलं नाही, हे बालपण जगताच आलं नाही, कारण लगेच आमच्या अंगावर जबाबदाऱ्या आल्या आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायच्याच होत्या आणि म्हणूनच तर ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागल्या, हेही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते, कारण तिलासुद्धा या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्का बसलेला होता. तर अर्णव खूप जास्त चिडलेला होता. अर्णवचं म्हणणं हेच होतं की तू मला ना आता काहीच म्हणून काहीच सांगू नकोस, कारण मला तुझ्या काहीच गोष्टी समजून घ्यायच्या नाही आहेत, असं त्याचं डायरेक्टली मत असतं आणि ते मत त्याने मांडलेलं असतं. ईश्वरीला तो आता काहीसुद्धा बोलू देत नाही. ईश्वरीला जिव्हा अर्णव एवढा चिडलेला असतो ना, तेव्हा ईश्वरीला शांतच राहावं लागणार असतं, कारण ईश्वरीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता शांत राहण्यावाचून. त्यामुळे आता ती जरा शांतच असते, कारण अर्णवची चिडचिड बेकार वाढलेली असते, कारण त्याच्या चिडचिडीतनं त्याचा राग सरळ दिसत असतो की त्याला त्याच्या बाबांचा किती तिरस्कार आहे, किती राग आहे. परंतु तरीसुद्धा ईश्वरी जे आहे ती बरेच प्रयत्न करून ना या सगळ्या काही गोष्टी नीट समजवायचा, नीट सांगायचा प्रयत्न करत असते, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत अर्णव नसतो. अर्णवचा विचार पक्का झालेला असतो. अर्णवला आता त्याच्या बाबांना काही झालं तरी माफ करायचं नव्हतं आणि यासाठी तो आता तिला माफही करत नव्हता. ईश्वरीला आता समजत नव्हतं की अर्णवला कशा पद्धतीने समजवायचं, कारण अर्णव ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. तो फक्त स्वतःचंच खरं समजत होता. त्यातच ईश्वरीला त्रास होत होता, ईश्वरी रडत होती. तर दुसरीकडे मात्र आता मामा जे आहेत ना ते मात्र रूममध्ये गेलेले होते अर्णवच्या बाबांच्या, आणि त्यांनी आता अर्णवच्या बाबांना व्यवस्थितपणे खोली वगैरे दाखवून दिलेली होती. आणि जेव्हा खोली वगैरे दाखवून दिली जाते ना, तेव्हा मात्र आता खूप चांगलं अर्णवच्या बाबांना वाटत असतं. तर मामाही म्हणत असतात की तुमच्यासाठीच हे खास करून आहे, पण मला ना आता बरं वाटलं. मला ना कुठेही जागा दिली असती ना तरीही चाललं असतं. माझ्यासाठी स्पेशल अशी रूम नको होती. मी ना कुठेही एका कोपऱ्यातही बसलो असतो, असंही आता मामांना अर्णवचे बाबा बोलत असतात. त्याच वेळेला आता अर्णवच्या बाबांबद्दल हे सगळं काही जे काही सुरू असतं ते बघून ना मामांनासुद्धा अर्णवचे बाबा कुठेतरी बरे वाटत असतात, कारण ते आता त्यांची जागा ओळखून हे सगळं ओळखूनच वागत असतात. कारण एखादा माणूस कसा असतो ना, म्हणजे एवढ्या करोडोच्या कंपनीचा मालक होता एखाद्या वेळेला हा माणूस, आणि आता एक स्वामी म्हणून हे राहतायत ना, खरंच कमाल झाली ना. माणसाचं आयुष्य कसं असतं असा देखील विचारणा आता मामा करत असतात. त्यानंतर आता अर्णवचे बाबा पुन्हा एकदा आपल्या कामाला बसतात, म्हणजे त्यांना ते जप आणि या सगळ्या गोष्टींची सवय झालेली असते. त्यांना आता एवढा मोठा महाल बघितला, एवढं मोठं घर बघितलं तरीसुद्धा त्यांच्या मनातल्या काही गोष्टी ना तशा बंदच असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे ना खूप बेचैन आता वल्लरी झालेली असते, कारण वल्लरीला राग आलेला असतो आणि तिचा तो राग सरळ स्पष्ट तिच्या तोंडावर दिसत असतो. आणि तेव्हाच ना आता मात्र अगदीच रागाची सीमा जी आहे ती पार होत असते. मामाने आता अचूक तिला ओळखलेलं होतं. मामा जेव्हा तिला अचूक ओळखतात ना, तेव्हा मात्र आता मामा जे आहेत ते आता तिच्याकडे बघतच राहतात आणि मामा विचारतात की तुला कसलं टेन्शन आलं आहे, म्हणजे मला थोडं वाटतं आहे की तुला कसलं तरी टेन्शन आहे, पण कसलं आहे ना ते काही मला कळत नाही आहे. काय चाललं आहे नेमकं तुझ्या मनात, असंही आता विचारलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जात असतात ना, तेव्हा मात्र वल्लरी शांतच असते. वल्लरी जेव्हा शांत बसते ना, तेव्हा मामाने तिला ओळखलेलं असतं आणि मामा म्हणतात की मला असं का वाटते की या सगळ्याच्या मागे जो मेन सूत्रधार आहे ना त्याला तर शोधलंच पाहिजे आणि तो कोणीतरी इथेच आहे असं. आणि मग ते वल्लरी घाबरलेली असते, कारण मामाने सरळ बोट ना तिच्याकडे दाखवलेलं होतं. मग वल्लरीला असं वाटतं की चला आता आपण गेलो कामात ना, म्हणजे यांनी आपल्याला ओळखलंयचं वाटतं, असं कुठेतरी तिला भीती वाटत असते, कारण मामाने सरळ बोट तिच्याकडेच दाखवलेलं असतं. त्यामुळे ती आता पुरती घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला चिडलेला असताना डायरेक्टली सांगून टाकते की तुम्हाला काय विचार करायचा आहे तो करा, पण माझा विचार पक्का झालेला आहे. मी काही झालं तरीसुद्धा ह्या सगळ्यामागे कोण मुख्य सूत्रधार आहे ना ते शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता अर्णव जो आहे तो शांत असतो, पण ईश्वरीचा विचार ऐकून त्यालासुद्धा आता काहीच बोलता येत नसतं. पण ईश्वरीने जो विचार केलेला होता तो फुल अँड फायनल होता.
तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी तर होत असतातच, पण आता डायनिंग टेबलवर सगळीजणं नाश्त्यासाठी बसलेली असताना अंजलीचं नेहमीचंच असतं की ही प्रमुख खुर्चीवर तुम्ही बसायचं आहे. पण तेव्हा आता ईश्वरीने तिथे असतानाच बाबांना पुढे केलेलं असतं आणि ती बाबांना म्हणत असते की आता ही खुर्ची बाबांची आहे, कारण या घरातले प्रमुख हे बाबा आहेत आणि बाबांनाच त्या खुर्चीवर बसायला दिलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.